नमस्कार मैत्रिणी, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता काव्या, पार, जीवा, नंदिनी मिळून रम्याचं पुन्हा एकदा धूमधडाक्यात लग्न लावणार आहे. पण ते कसं झालंय, काय झालंय आणि रम्या कशी तोंडावर पडणार आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पण प्लीज त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा बरं का. तर होतं असं की आता विजय आणि रम्या हे घरी येत असतात. पण इकडे नंदिनी आणि काव्याने आज प्लॅनिंग केलेलं असतो की काव्या म्हणते मला माहिती आहे विजय आणि रम्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे आणि हे जे काही लग्न केलं ना हे सुद्धा खोटं आहे. तर नंदिनी म्हणते आपण एक प्लॅन करूया, आपण ना त्यांचा लग्नाचा घाटच घालूया, पूर्ण घर डेकोरेशन करूया. आज रम्या आणि विजय दोघंही बाहेर गेलेले आहे आणि तसं वसवात्यासुद्धा सकाळपासून घरात नाही आहे. म्हणून आता नंदिनी इथे मस्त असं अक्षता तयार करते, काव्य हार आणते आणि पार्थ रम्यासाठी स्पेशल असं मंगळसूत्र घेऊन येतो. तर जीवा अंतरपाटाची तयारी करतो. आता इथे विजय आणि रम्या घरात आल्यानंतर सगळेजण मस्त असा मेकअप करून तयार असतात. लग्नाच्या सगळ्या विधी वगैरे त्यांनी सेटअप मांडलेला असतो. तर रम्या म्हणते हे काय काव्या म्हणते अगं काही नाही, तुझ्यासाठी छोटंसं सरप्राईज. तुम्ही दोघांनी लग्न केलं पण आम्हाला सांगितलंच नाही आणि आम्ही ते बघितलंसुद्धा नाही, म्हणून आमच्याकडून तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज. आता इथे काव्या पुढे येते आणि तिच्या हातामध्ये जी काही डिश असते ती उघडते, त्यामध्ये हार असतात. नंदिनी म्हणते अगं हे तर काहीच नाही, मी तुझ्यासाठी मस्त अशा अक्षता तयार केलेल्या आहे. तर पार्थ म्हणतो मी तुझ्यासाठी मंगळसूत्र आणलं आहे. जीवा म्हणतो मी अंतरपाट तयार केला आहे. वसुधा म्हणते हो हो सगळं झालं, पण लग्न लावण्यासाठी ब्राह्मणसुद्धा लागतो हे तुम्हाला माहिती आहे ना. मालिनी म्हणते अगं वसुधा तू त्याची कशाला काळजी करते, लग्न करायचं ठरवलं म्हणजे आम्ही पूर्ण तयारी केली असणारच ना. आणि त्या दिवशी विक्रम घरामध्ये नव्हते म्हणून विक्रमनी हे लग्न बघितलं नाही ना, म्हणून त्यासाठी आज हा पूर्ण घाट घातलेला आहे. तर आता लगेच तेवढ्यातच गुरुजीसुद्धा घरी आलेले असतात. आता गुरुजींना बघून इकडे वसुधा रम्या आणि जीवाच्या पायाखालची जमीनच हललेली असते. इकडे आता विजय आणि रम्याने खोटं लग्न केलेलं असतं, पण आता घरच्यांसमोर त्यांना खरं खरं लग्न करावं लागणार आहे. तर आता हे लग्न होईल काय नाही हे तर पुढील एपिसोडमध्येच आपल्याला बघायला मिळणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, बाय.